तिकडे ठाणे स्टेशनवर 63 तासांच्या ब्लॉकनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं विस्तारीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलंय। तर ठाण्यातलं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून 11:15च्या सुमारास पहिली ट्रेन सोडण्यात आली। दुपारी 12:30 पर्यंत काम होण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आलेला होता, मात्र वेळेआधीच काम पूर्ण झालं। तर ठाणे स्थानकातल्या काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। ठाणे स्थानकामध्ये 63 तासांचा आणि CSMT स्थानकात 36 तासांचा मेगा ब्लॉक ठरवण्यात आला होता आणि हे दोन्ही मेगा ब्लॉक आता संपलेले आहेत। मी ठाणे स्थानकात आहे। या स्थानकात 5 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचं रुंदीकरण करण्यात आलेलं आहे आणि वेळेच्या आधीच हे दोन्ही मेगा ब्लॉक जे आहेत ते संपलेले आहेत। एका बाजूला 5 नंबरवरचे प्रवासी आपण बघतोय, तर CSMT वरून देखील गाडी सुरू झाल्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळालेला आहे। काही प्रवाशांशी आपण बोलूया। सर, काय सांगाल, किती मोठा दिलासा आहे? रेल्वे प्रवाशांना खूप मोठा दिलासा आहे। रेल्वे प्रशासनाने जी डेडलाईन दिली होती 72 तासाची, त्या अगोदरच त्यांनी त्यांचं काम अतिशय योग्य प्रकारे आणि दिवस रात्र काम करून त्यांनी त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडनं योग्य प्रकारे करून घेतलेले। रेल्वे एकच सांगायचं आहे का तुम्हाला करायचं आहे ॲक्च्युली तर रेल्वेला लोकल गाड्यांची गरज आहे, AC गाड्यांची गरज नाही आपल्याला। कारण की सामान्य माणूस जो आहे ना, तो AC जो पास आहे तो अफोर्ड करू शकत नाही आहे। आता प्लॅटफॉर्म वाढवल्यामुळे फायदा होईल प्रवाशांना, काय वाटतं? फायदा तर नक्कीच होईल, कारण की मी डेलीचं इथं का येतो बरोबर। 5 नंबरचा जो क्राऊड असतो ना खूपच असतो, कारण की इथं एक्सप्रेस पण येतात। एक्सप्रेसची पब्लिक मागं राहते आणि लोकलची जी पब्लिक आहे डेलीची ती पुढे जाते, त्यामुळे जे रिझर्वेशन केलेले असं पब्लिक असतात त्यांना त्याला चढू देत नाही आहे लोक। आता काय झालं आहे, 2 तास आधीच ब्लॉक संपवलेला आहे, त्यामुळे लोकल सुरू करण्यात आलेली आहे। फलाटाची लांबी पण वाढलेली आहे। तुम्ही प्रवास करता रोज, किती फायदा होईल प्रवास? फायदा होणार तसा, पण कसं आहे, गाड्या पण वेळेवर आल्या तर फायदा होणार, नाही तर इथे गर्दी राहणार। प्लॅटफॉर्म वाढून काय फायदा? त्याचा फायदाच नाही ना प्लॅटफॉर्म वाढून। तुम्ही गाड्या पण वेळेवर पाठवा। आता हीच गाडी किती वेळ झाला, 1 तास झाला आहे, 5 मिनटं 10 मिनटं लेट सांगते, ते अर्धा तास होऊन गेला ना, आम्ही हेच ऐकून उभा आहे तिथे। मला एक सजेस्ट करावंसं वाटेल की ज्यावेळेस असा मोठा मेगा ब्लॉक घेतला जातो त्यावेळेस 2-3 दिवसाचा जो आता घेतलेला आहे त्या काळामध्ये बऱ्याच प्रवाशांचे जे आता 2 दिवस आपण पाहिलं हाल होतात, त्याच्यासाठी अल्टरनेट रेमेडी ही काहीतरी अगोदर उपलब्ध असावी, जेणेकरून प्रवाशांना तो त्रास होणार नाही। मात्र अशा प्रकारे जम्बो मेगा ब्लॉक घेऊन जी आता सुविधा प्रवाशांना मिळालेली आहे, त्यामुळे प्रवासी खुश आहेत, हेच आपण या ठिकाणी सांगू शकतो। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।